इन्सिडेंट झाला तिथे त्याच्यासाठी चांगली ओळख येते रिक्षेने येतो आम्ही लांब आहे त्यांनी ते कागद दिले होते ना एवढं स्वतःचा याच्यासाठी खर्च करायचा मुलगा एकच आहे मला ऑस्ट्रेलियाला नाही तो फायनान्समध्ये तीन वेळा सामूहिक ओंकार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं. शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जनी जन्मनामार्थधारा जयाने सदा वासनामार्तकेन जयांसा मुखी सर्वदा नामकीर्ति। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। समचरण सरोजं सांद्र नीलांबुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराशिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भ्रुकुटीधराय कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीर शम्भो मदकोणतारी। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवती जगदम्बा माता की जय। जगताचा उद्धार करणारी म्हणून जगदंबेला जगदोद्धारिणी असं म्हणतात. म्हणून आज त्या जगदोद्धारिणीचं भजन करणार. दोनदा म्हणायचं, पुढचं म्हणता येईल. जगदोद्धारिणी जगदोद्धारिणी म्हणा. जगदोद्धारिणी 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 माता दुर्गा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी 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 जगदोद्धारिणी
दुर्गा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी जागो जागो माता जागो 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 माता जागो 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 माता जागो 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 माता जागो देवी गौरी जगदोद्धारिणी देवी गौरी जगदोद्धारिणी देवी गौरी जगदोद्धारिणी देवी गौरी जगदोद्धारिणी 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 माता दुर्गा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी जागो जागो माता जागो 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 माता जागो 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 माता जागो 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 माता जागो देवी गौरी जगदोद्धारिणी 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 जगदम्बा माता की जय। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद देवी भागवताच्या श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक ज्ञानी कीर्तनकार प्रवचनकार समाजातले अनेक मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत अशा उपस्थित सर्वांच्या आत्मशक्तीला वंदन करतो आणि आजच्या निरूपण मार्गाला सुरुवात करतो। जीवाची धडपड सुखा करताय आणि त्यातल्या त्यात ते शाश्वत असावं याच्या करता, ते कायम असावं याच्या करता आणि ते याच्यापेक्षा अधिक नसावं याच्या करता पण पण तरी सुद्धा आपला अनुभव सगळ्यांचा बरोबर याच्या उलट आहे। मी श्रीमद भागवताच्या वेळेला सांगतो की यादी करा, आनंदाचे क्षण किती आणि दुःखाचे किती, आपली यादी कुठली अधिक भरते, आपल्याला पाहिजे काय आणि यादी आपण जमा काय करतो। पण जी शाश्वत सुख देऊ शकते अशी एकमेव शक्ती म्हणजे जगदंबा।
ना काल काल मी सांगितलं की देवी भागवत आणि श्रीमद शिवमहापुराण ही दोन उपासनेची पुराण आहेत. वेगवेगळी उपासना याच्यामध्ये आली. मग त्यामध्ये आपण पाहिलं की व्यासांनी कशी उपासना केली जगदंबेची. नाही का, इच्छा झाली मनामध्ये, संकल्प आला की मला पुत्र असावा, म्हणून त्या कामनेनं एम ह्रीं क्लीं, क्लीं हे कामना बीज आहे बरं का. कामना पूर्ण करते. जगदंबेचा जो मंत्र आहे ना तो कामना पूर्ण करणार. म्हणून जी कामना पूर्ण करू शकते अशी एकच आहे बरं का जगतामध्ये. या जगतामध्ये सर्व कामना जिच्यामुळे पूर्ण होतात अशी एकमेव जगदंबा. काल आपण पाहिलं की व्यासांना पुत्र झाला शुक. त्या शुकांचा शोक दूर होण्याकरता त्यांना वाटलं होतं की एकदम कडकडीत शुकासारखे पूर्ण वैराग्य असेल. पूर्ण वैराग्य म्हणजे काय हे शिकण्याकरता तो जनक राजांकडे गेला. मग जनक राजांनी त्याला ते सगळं समजावून सांगितलं. ती कथा काय येते काल मी सांगितलं. सद्गुरूंकडे कसं जावं याच्याकरता ती कथा कोण आहे असं जनकांनी विचारलं. शुकदेवांनी दरवाजावरती वाजवलं. आत्ताच्या वाजत टक टक केलं. ते म्हणाले मी शुक. जनक म्हणाला त्यातल्या मीला बाहेर ठेवा आणि शुकाला हात पाठवा. चप्पल जशी बाहेर काढतो ना तसं बाहेर काढायचं असतो बरं का. मी फार अवघड आहे बरं का. म्हणजे मी जरी बोलत असलो तरी मला इथे जमलंय असं नाही. पण निश्चित काय सांगावं म्हणजे इथे काय लिहिलंय तेच सांगावं. ग्रंथात काय लिहिलंय ते सांगावं. आणि मग त्यानं ते सगळं ऐकलं. आला आणि वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न केलं. त्याच्यानंतर काय 4 मुलं झाली, 1 कन्या झाली. सगळा छान संसार झाला. यथाकाल भगवंतांच्या चरणी समर्पित झाले. आणि व्यासांना पुन्हा आता दुःख लागलं. ज्यापासून सुरुवात झाली होती नाही का, पुत्र नाही पासून पुत्र हवा इथपासून सुरुवात झाली, ते सगळं पुन्हा गोल फिरलं बघा. पुन्हा तिथेच येऊन थांबले. आता पुन्हा पुत्र नाही. 2 उपासना व्यासांनी केल्यात काल मी सांगितलं. एक शिवांची केली, एक जगदंबेची केली. इतका शोक झाला शिव प्रगट झाले. आणि म्हणाले कसलं दुःख करतोयस पुत्र शोकाचं. हा बघ म्हणाले तुझा पुत्र असं म्हणलं. आणि शुकदेव उभे बर का. तेच हे सगळं चालवतात ना. त्यांना काय आवड आहे. छाया शुक असं नाव आहे. शुकांची छाया निर्माण केली शिवानी. आणि त्या छाया शुकाला सांगितलं हे तुझे वडील. हे कुठल्या जन्मातले नेमके म्हणाले माझे वडील. मी अनेक वेळेला मुलगा झालो, अनेक वेळेला पिता झालो, अनेक वेळेला पती झालो, अनेक वेळेला स्त्री झालो, अनेक वेळेला पुरुष झालो. हे नेमके कोण आहे नाही का. आपणही असं झालो ना सगळे. आपण कधी कधी काय डास झालो, कधी माशी झालो. पूर्व सुकृत बरं 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 साठून गेलं तेव्हा हा नरदेह सापडला. दैवे नरतनु सापडली. आणि मग ते दर्शन घडवलं व्यासांना. मग व्यासांचा शोक दूर झाला. नाही म्हणले आता मला ठीक आहे कळलं.
मी अडकलोय ती माया आहे. मायेचं दर्शन वेगवेगळ्या नारदांना वेगळ्या पद्धतीने घडवलंय, मार्कंडेयांना वेगळ्या पद्धतीने घडवलंय. आणि मग पुढच्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये, इथे पहिला अध्याय समाप्त होतो आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जिथे सुतांचा संवाद सुरू होतो ना, तिथे संपूर्ण महाभारत ऐकवलं बरं जन्मेजयाला. कारण त्यानं सर्पसत्राचं आयोजन केलं. तो भाग पुढे आहे शेवटी. पण महाभारत कुठनं सांगितलंय तर मत्स्यगंधा वगैरे जे आपण पाहिलंय ते सगळं, त्याच्यात मी जाणार नाही, कारण मग त्याच्यात एक अख्खा दिवस जातो. दुसरा सगळा स्कंद जो आहे हा संपूर्ण महाभारतावर गेला. त्याच्यामध्ये या सगळ्या मुलांचे जन्म कसे झाले आपल्याला माहिती आहे. कुंतीला तो वर मिळाला होता, त्यातून सूर्याची उपासना केली, मग नाही का कर्ण झाला, मग ही बाकी ते सगळं झालं. मग परीक्षित राजा, ही सगळी कथा सांगितली त्या. आणि कोणत्याही पुराणामध्ये, म्हणजे 18 पुराणांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे बरं का. प्रत्येकाला विचारलं ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगा. ज्याला ज्याला ते पुराण सांगितलंय ना, त्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली सांगा. तो असा म्हणतो राजा जन्मेजय व्यासांना की पहिल्या दिवशी आपण पाहिलं ना, कोणी म्हणतं गणपतीची उपासना करा, कोणी म्हणतं शिवाची. सगळ्यात आदिबंधू तुझं मोरया, सगळ्यात पहिल्यांदा गणपती सगळ्यात श्रेष्ठ. म्हणाले गणपती उठल्या उठल्या काय करतो, वडिलांना नमस्कार करतो. शंकर श्रेष्ठ. शंकर काय म्हणाले श्रेष्ठ, ते काय पार्वतीच्या आज्ञेच्या बाहेर नाही. कोणालाही विचारून बघा आहे की नाही, हिला विचारून सांगतो. पाहिलं आपण ते सगळे प्रकार असं दिसतं. कोणी म्हणाले शिवांना बसतो, कोणी गणपतीला बसतो, त्याची प्रार्थना करतो. नेमकं काय आहे या सगळ्या मागे? याचं कारण हे सगळं ब्रह्मांड यथाकाल विनाशाचं काम कोणाकडे आहे? शिवांकडे ना. म्हणजे शिव नष्ट करणार. पण मग ज्या अर्थी ते आहे त्या अर्थी शिवांना निर्माण करणार कोणतरी असलं पाहिजे ना, नाही का. एखादी गोष्ट आहे, दोन गोष्टी असतात. म्हणजे एक ती वस्तू आहे आणि त्याचं कारण काय आहे ना. म्हणजे लाकडामध्ये लाकूडपणा नावाची गोष्ट आहे ना, नाही का. लाकूडपणा नसेल, इलेक्ट्रिसिटी वाहून घेण्याकरता लाकडाचा उपयोग आहे का? त्याच्याकरता ती तारच पाहिजे ना, विशिष्ट पाहिजे ती ना. म्हणजे 2 दिवस आपण चाललंय, हे सगळं स्पंदनांवर आहे. विशिष्ट स्पंदन. मंत्र 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 म्हणजे काय? स्पंदन. तसं हे सगळं निर्माण करणारं कोणीतरी असलं पाहिजे. ते कोण आहे? व्यास म्हणाले फार छान प्रश्न आहे. हाच प्रश्न एकदा मला पडला होता. हा प्रश्न मी कोणाला विचारला? माझ्या गुरूंना विचारला, म्हणजे नारदांना. नारदही प्रसन्न झाले, म्हणाले फार छान प्रश्न आहे. हा मी एकदा ब्रह्मदेवांना विचारला होता. आणि तिथे कथा सुरू होते. ब्रह्मदेव म्हणाले मला सुद्धा हा प्रश्न पडला, केव्हा
जेव्हा मी त्या कमलासनावरती बसलेलो होतो तेव्हा डोळे उघडले आणि पाहिलं तर पुढे पाहिलं तर पाणी, पाठीमागे पाहिलं तर पाणी, डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, सगळीकडे पाणीच पाणी. मग ज्या अर्थी सगळीकडे पाणीच दिसतंय आणि मी कमलासनावरती बसलोय त्या अर्थी मला निर्माण करणारा कोणीतरी असला पाहिजे ना. म्हणून मी त्याचा शोध घेण्याकरता मी ज्या कमलासनावरती बसलो होतो त्याच्या देठातून आत 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 गेलो. आपण तो फोटो पाहिलाय भगवान महाविष्णूंच्या नाभी कमलातून ते कमल आलंय, त्याच्यावरती ब्रह्मदेव बसले. आज जाऊन पाहिलं तर सगळीकडे पाणी, पुन्हा बाहेर आलो सगळीकडे पाणी. तेव्हा मला 2 अक्षर ऐकवली, त आणि प. म्हणजे तप कर, तपश्चर्या कर. मी तपश्चर्याला बसलो. त्याच्यानंतर मला असं ऐकवलं, या तपश्चर्याचं फलित काय, तर तू सृष्टीची निर्मिती कर. मग सृष्टीची रचना काही केली आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या दिवशीची कथा ऐकली ना, किंवा दुसऱ्या दिवशी मधु आणि कैटभाची, ते आले ब्रह्मदेवाला मारायला, भगवान महाविष्णूंपासून त्यांची निर्मिती झाली. ती सगळी कथा सांगितली बरं. ती सगळी कथा झाल्यानंतर मी विष्णूंना विचारलं, म्हणाले ज्या अर्थी तुम्ही निद्रावश होता त्या अर्थी तुम्ही कशाचा तरी अधीन होता. माणूस अधीन केव्हा होतो, जेव्हा तो पराधीन असतो तेव्हा. पराधीन आहे जगती आहे, तो पराधीन असतो तेव्हा. मग तुम्ही कोणाचं ध्यान करता, तुम्ही कोणाचं ध्यान करता. याचं कारण मला तर असं माहिती आहे की माझ्याशिवाय, तुमच्याशिवाय आणि महादेवांशिवाय कोणीही मोठं नाही. हे सगळं जेव्हा चालू होतं, जेव्हा आम्ही या संदर्भामध्ये शिवांना भेटायला गेलो की कोण आहे नेमकं या सगळ्याचा, त्याचा शोध घेतला पाहिजे, तेव्हा म्हणाले आकाशामध्ये ज्या शक्तीनं विष्णूंना आज्ञा केली होती मधुकैटभाच्या कथेमध्ये, ज्या शक्तीनं विष्णूंना आज्ञा केली होती की तू यांच्यावरती प्रसन्न हो आणि त्यांनाच सांग वर मागायला, आठवली कथा परवाच, त्या शक्तीमधूनच आवाज आला की तुमच्याजवळ एक विमान येईल, त्या विमानामध्ये तुम्ही बसा. आणि एक अत्यंत रमणीय असं विमान आमच्या समोर येऊन थांबलं. ते कसं होतं बरं का विमान, त्या विमानाचं वर्णन आहे सगळं, तर मनोमय वेगाने जाणारं होतं. मनाचा वेग किती आहे माहिती आहे आपल्याला. जरा डोळे बंद करा आणि पटकन अमेरिकेला जाऊन या, झटक्यात आलो की नाही आपण परत. आठवलं ना सगळ्या आता काय बोंबाबोंब चालली आहे त्यांची. इतका वेग जबरदस्त आहे बरं का मनाचा. म्हणजे सूर्यप्रकाश पृथ्वीवरती यायला 8 मिनिटं लागतात, त्याच्या पेक्षा लाखो किलोमीटर अधिक मनाचा वेग आहे बरं का. मनोवेगानं ते विमान चाललंय बरं का. आम्ही एकमेकांशी बोलतोय की काय नेमकं हे कोण आहे हे सगळं करणार. भगवान विष्णू म्हणाले मी नाही आहे, शिवजी म्हणतायत मी नाही, ब्रह्मदेव म्हणतायत हे तर मला सगळं नवीनच आहे. आणि जाता 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 ब्रह्मांडाच्या बाहेर ते विमान गेले. हे आपलं जसं एक ब्रह्मांड आहे तशी अनेक ब्रह्मांड आहेत. त्या ब्रह्मांडाच्या बाहेर ते विमान गेलं. आणि जसं आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो असं आम्हाला वाटलं, तसं काय झालं,
तर आमचे देह बदलले, म्हणजे स्त्री देह झाले आमचे. ब्रह्माची झाली ब्रह्माणी, विष्णूंची झाली वैष्णवी आणि शिवांची झाली शांभवी. हो, देह बदलले. बर, आम्ही पाहतोय तर आमच्यासारखे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आमच्याच सारखे दिसणारे असे इतर कुठल्या तरी ब्रह्मांडातले 5-50 जण एकत्र जमले आणि काहीतरी बोलतायत. आम्हाला वाटत होतं आम्ही श्रेष्ठ आहे आतापर्यंत. असे म्हणाले कितीतरी होते तिच्या सेवेमध्ये. तिथे आमचं विमान गेलं बरं का. पुढे चाललंय बरं का. अत्यंत रमणीय सगळा तो परिसर आहे. त्या सगळ्याचं वर्णन आहे फार मोठं. कसा दिसत होता तो परिसर. आणि एकदम ते विमान थांबलं. आम्ही विमानातून खाली उतरलो आणि एक अत्यंत दिव्य स्त्री रूपामध्ये असलेली देवी आम्हाला दिसली. आम्ही आपलं देवीच्या सवयीप्रमाणे तिला वंदन केलं, नमस्कार केला. ती म्हणाली नाही नाही, इथे सेवकांना नमस्कार करत नाही, नमस्कार करायचा तो जगदंबेला. आम्हाला तिचं स्वरूपच माहिती नव्हतं. आम्हाला वाटलं हीच आहे ती. म्हणजे सेविका जर इतकी सुंदर असेल तर जगदंबा काय असेल. असं म्हणून आम्ही 3 जण म्हणजे 3 जणी, आता देह बदललाय, 3 त्या भवनामध्ये गेलो, ज्या भवनामध्ये माता प्रत्यक्ष बसलेली आहे. बरं, तिचं तेज सहन होईना. सूर्यापेक्षाही तेजस्वी आहे ती. तिचं तेज सहन होईना म्हणून आम्ही पाहत होतो कशी दिसते, पण तेजच सहन झाले नाही. आपोआप आमच्या माना झुकले. आणि सहज म्हणाले मी त्या अंबिकेच्या पायाच्या एका नखाकडे पाहिलं. ब्रह्मदेव वर्णन करतायत. तर तिच्या नखामध्ये जशी मी सृष्टी निर्माण केली आहे अशा कोट्यावधी सृष्टी होत्या एका नखात अंबिकेच्या. काय जबरदस्त प्रकरण आहे. आणि भगवान म्हणाले नमो देव्ये प्रकृते च विधात्रे सततं नमः कल्याणे कामदाये च बुद्ध्यै सिद्ध्यै नमो नमः सच्चिदानंद रूपिण्यै संसाररणे नमः पंचकृत्य विधात्रे हे भुवनेश्वरी नमो नमः. हे सगळं निर्माण करणारी जी आदि कारण आहे त्या आदि कारण शक्तीला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. भगवतीचं स्तुती या ठिकाणी केली मोठी. आम्ही त्या जगदंबेच्या राजभवनामध्ये उपस्थित होत आणि ती आम्हाला उपदेश करते की हे ब्रह्मा, तुला काही निश्चित काम दिलेलं आहे. काय काम आहे तुझ्याकडे? तर सृष्टीच्या निर्मितीचं काम आहे. पण तुला हे एकट्याला शक्य होणार नाही, कारण शक्तीशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. म्हणून मी माझं एक स्वरूप तुझ्या बरोबर देते. हे विष्णू, तुझ्याकडे सुद्धा एक काम आहे बरं का. ते म्हणजे पालनाचं काम. पण तुला एकट्यानं ते शक्य होणार
नाही, कारण शक्तीशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. म्हणून मी माझ्यातली एक छोटी शक्ती तुला देते, ती म्हणजे लक्ष्मी. आणि शिवांना म्हणाले की तुला सुद्धा संहाराचं काम दिलंय, पण तुझ्या एकट्याच्या नाही काही काम होणार नाही. तेव्हा माझी एक शक्ती नवे मी माझं रूपच तुझ्या बरोबर ठेवणार आहे. याचं कारण संहाराचं काम फार अवघड आहे बरं का, नाही का? आपण एखादा पदार्थ करतो तयार, सगळ्या घरच्यांना देतो, दुसऱ्या दिवशी जर तो उरला तर कसा संपवायचा? यक्ष प्रश्न आहे की नाही? तसंच हे संपवायचं कसं सगळं? म्हणून मी स्वतः तुझ्या बरोबर शक्ती स्वरूपामध्ये राहील. या सगळ्या लोकांना, या तिघांनाही आपापली कर्म समजावून सांगितली गेली. कशी करेन हे सगळं काम? तर मीच 3 रूपानं नटणार आहे, ज्याला आपण त्रिगुण म्हणतो. सत्व, रज, तम, त्रिगुणात्मिका माया असं म्हणतात. हे इतकं सोपं नाही बरं का कळायला. आधी मलाही त्रिगुणात मीच कशी काय 3 रूपानं नटेन, आणि मग त्यातलं एक गोष्ट इम्बॅलन्स झाली थोडीशी की वेगळा गुण तयार होतो त्यात. कल्पना करा, आपण काही विशिष्ट ठराविक अंतरावरती 3 उदबत्त्या लावल्या. एक काय केवडा आहे, एक चाफा आहे, एक चंदन आहे. हा, सुरुवातीला ज्या वेळेला आपण त्या लावतो किंवा वाऱ्याचा वेग नसतो तेव्हा त्यातनं जो धूर येतो ना, तो बघा काही अंतर अगदी एक फुटभर अगदी सरळ जातो बघा. हा, आणि मग जरा वाऱ्याची झुळूक आली की ते बिघडतं. हा, लक्षात येते का? 3 गुण एकमेकांमध्ये कसे मिसळतात हे सांगण्याकरता सांगतोय. मग कधी सत्व अधिक असतं, रजतम कमी असतो. कधी रज अधिक असतो, सत्व आणि तम कमी जास्त होतो. हे जसं बदलत जातं ना, त्याच्यातून पुढे ही पंचमहाभूत निर्माण होतात. त्याच्यातून पुढे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पुढचे मग सगळे विषय हे त्यातून निर्माण होतात. लक्षात हे सगळं आम्हाला समजावून सांगितलं. आणि मग आम्हाला त्याच विमानामध्ये परत बसवलं बरं का. नाही का, आणलं की आपण सोडवतो नाही का? मी सोडायला येऊ का तुम्हाला? आणायला आलो होतो ना. आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर जगदंबेनं आम्हाला जी शक्ती दिली आहे त्या शक्तीच्या आधारावरती आम्ही आमचं कार्य करतो. आणि ती जगदंबा कशी आहे, जगदंबेच्या मंत्राबद्दल सांगितलंय बरं का पुढे. तर म्हणाले की इतकी प्रेमळ आहे, इतकी प्रेमळ आहे. ऐक एक कथा, त्या कथेकडे जाऊ. पण त्यापूर्वी फार नाम घेऊ, कारण काय तत्वज्ञान 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 नाही का, किती ऐका तरी आपल्याला सवय आहे. मी काल म्हणा नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी. माहिती नामदेवांचं कीर्तन जेव्हा चालायचं ना तेव्हा पांडुरंग नाचायचे बरं का, आणि श्रोते डोलायचे असे. वा वा काय छान. आमच्याही प्रवचनात बोलतात बरं का श्रोते, फक्त ते
असं होतं काय. हा भागच तसा आहे, तत्वज्ञानाचा आहे. पण काय आहे, नुसत्या कथा सांगून उपयोग नाही ना, त्यातलं घ्यायचं काय आम्ही. मग हे कधी कळतं बरं का, म्हणजे श्रीमद भागवत 1000 वेळा ऐकल्यावर कळतं की अरे बापरे आपल्याला काहीच कळले नाही अजून. हे तर त्याच्यापेक्षा खोल आहे बरं का. टीव्हीवर त्यांनी भागवत सांगतात, सांगा ना मला. मी धाडसच केलंय बरं का, मी धाडस केलंय. हे केवळ सद्गुरू कृपा, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मला कालच आमच्या काकाने विचारलं का कधीपासून अभ्यास करतोय. कसलं काय अभ्यास, इतकं काय काय चालू आहे त्यात ते सगळं सांभाळून अभ्यास बरं का. समर्थांचं ऐकायचं ना, प्रपंच करावा नेटका. हा ते सगळं मी म्हणलं ना, हे आवडलं पाहिजे. एकदा आवडलं ना की मग बरोबर बॅगेत पुस्तक नेतो माणूस. ते बसल्यावर वाचतो 5 मिनिटं का होणार, 5 मिनिटं जे वाचलंय ना पक्क लक्ष घ्या. तासभर वाचून जे होत नाही ना, नाही का. बघा ना आपण किती जेवतो, हा ताकद असायची एवढा, आणि औषधाची गोळी आलं का लक्षात. बरं त्या एवढ्याच्या गोळीने फरक पडतो ना. तसंच 5 मिनिटं वाचलं इतकं पक्क होतं ना, इतकं पक्क होतं, इतकं पक्क होतं. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल आई म्हणाले एक कथा. देवदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मण ठीक आहे. आपण सगळ्यांनी एक आटपाट नगर होतं, त्यात एक गरीब बिचारा, गरीब आणि परत बिचारा पुढे थोडा, आणि अशांनी म्हणे लाखो वर्ष अन्याय केला असं म्हणतात ना. हा देवदत्त नावाचा ब्राह्मण, ज्याला संतान नव्हतं. बर याला माहिती होतं की यज्ञानं संतान प्राप्ती होऊ शकते, त्यामुळे विशिष्ट यज्ञ करतात. म्हणजे इष्टी आपण ऐकले ना, पुत्र काम इष्टी दशरथांनी केला. इष्टी म्हणजे काहीतरी इच्छा मनात ठेवून केलेला यज्ञ, त्याला इष्टी म्हणतात. हा म्हणाला आपण यज्ञ करूया. यज्ञ करायचा आहे तो विधीपूर्वक करायचा आहे बरं का, व्यवस्थित. म्हणजे मुहूर्त बघायचा आहे, आणि 10-15 गोष्टी ज्या बघितल्या गेल्या पाहिजे. चांगले वेळ,
वेदमंत्र ज्यांचं उच्चारण अगदी स्पष्ट स्वच्छ आहे अशांना बोलवलं पाहिजे बरं का. अशांनी ते सगळं करायचंय. हा म्हणाला अगदी काय सगळ्यात सुपर जे कोण आहेत ना त्यांना बोलू त्या ह्याच्यातले प्रमुख नाही का. राम मंदिराचा मुहूर्त नाही का त्यांनी शोधून दिला. का गेले त्यांच्याकडे. अभ्यास सगळ्यात जबरदस्त आहे बरं का. द्रविड शास्त्री बरोबर ना. द्रविड शास्त्री नारद मंदिरात आले होते बरं का आमच्या. हा मंदिरात आले होते आणि मला माझं भाग्य माझ्या हस्ते त्यांना मला काहीतरी देता आलं बरं का. संस्थेत आले होते त्यामुळे संस्थेच्या वतीनं मी अगदी जवळ त्याच्यामध्ये अनेक कोण 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 असतो. त्यातले गोभिल नावाचे ऋषी आहेत. त्यांना उद्गाता म्हणून बोलवलं. कोण कोण असतं यज्ञाला पुढे पाहणार होत म्हणून ते आता सांगत नाही. पुढे एक यज्ञ येणार आहे त्यात कोण कोण कसे कसे आहे कोणाकडे काय काय काम आहे. एक ब्रह्मा असतो, एक अध्वर्य असतो, एक होता असतो, एक प्रस्तुत असतो, एक उद्गाता असतो. गोभिलांचं वय झालंय बरं का. त्यामुळे गोभिल आता काही आत्ताच्या भाषेत कामं घेत नाहीत, कोणाकडे जात नाहीत अशा यज्ञांना. काय त्यांनी जे शिष्य तयार केले त्यांना पाठवतात. पण हा देवदत्त म्हणा नाही यज्ञ करून घ्यायचा ना तर त्याला तेच पाहिजे. बरं हा गोभिलांकडे गेला. आमंत्रण कसं करायचं असतं बरं का. फोनवर नाही. गुरुजींच्या घरी जायचं. त्यांना काय पान सुपारी श्रीफळ दक्षिणा आधी द्यायची. पक्क करायचं बरं का. याल ना तुम्ही आमच्याकडे विचारायचं आम्हाला रविवारी वेळ आहे तुम्ही रविवारी संध्याकाळी सत्यनारायणाला याल का किंवा कराल का नाही का असं नाही. आणि गंमत सांगू तुम्हाला ब्राह्मणाला फक्त साक्ष म्हणून समोर बसवायचंय की मी मंत्र बरोबर म्हणतोय ना. मंत्र आपण म्हणायचे सगळे. आता आपल्याला ते येत नाही म्हणून आपण त्यांच्या गर्वी करून घेतो. हा म्हणजे सहस्त्रावर्तन आपण करायची. काय जे काय आहे ते आपण म्हणायचंय सगळं. मी बरोबर म्हणतोय ना याच्याकरता समोर कोणीतरी पाहिजे. नाहीतर गुरुजी तुम्ही सहस्त्रावर्तन करा मी टीव्ही बघतो काही मग ते पण आवर्तन करतात बरं का. आवर्तन घ्या 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 तसं नाही ना. रुद्र करायचंय आम्हाला नाही जमणार तर कोण रुद्र म्हणू शकतं. त्यातले जे चांगले उच्चार आहेत ना त्यांना बोलवायचे. हा नाहीतर आपले 500 रुपयात रुद्र काय ते इकडचं तिकडे म्हणतायत तिकडचं इकडे म्हणतायत बरं का. नमक आणि चमक गडबडच होती. त्यांना वाटतं नमक म्हणजे भाजीत आपण घालतो ते नमक. इतकं नाहीये बरं का ते सोबत आहे. ते म्हणतात त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. पण लक्षात घ्या जे वेदपाठ शाळेमध्ये जाऊन 10-12 वर्ष शिकतात म्हणजे ते काय करतात तर ती जे व्हायब्रेशन्स आहेत ना त्याच्याशी हे आपलं मॅच करून घेत आहे ना. म्हणण्याबद्दल काही नाही बरं का. मला कोणाच्या म्हणण्याबद्दल अनादर नाहीच आहे. पण ते कुणी करायचंय हे का ठरवलंय. मग तुम्ही 12 वर्ष सराव करा आणि मग म्हणायला ना काही अडचण नाही. तेव्हा गोविलांनी त्याला सांगितलं बरं का बाबा रे माझा काही आता श्वास पुरत नाही तर नको दुसऱ्या कोणाला तरी मी तुला अजून 4 नावं सांगतो. हा म्हणाला नाही तुम्हीच पाहिजे. ठीक आहे
तू म्हणतोयस म्हणून मी येतो बाबा. झालं, ते आले. बरं, हे जे काही सगळं आहे ना ते आपण म्हणतो ना सामवेद हा गायन प्रधान आहे बरं का. त्याच्यामध्ये विशिष्ट स्वर ते लागलेच पाहिजे तरच तर त्याचा रिझल्ट मिळतो. म्हणून चांगले का पाहिजे. आपण चांगल्या डॉक्टरांकडे जातो ना. मी नेहमी सांगतो ना नाही का, बायपास करायची MBBS झालेल्याकडे जातो का 300 रुपये घेणार आहे नाही ना. का त्यातला जसा तज्ञ पाहिजे ना तसा यातलाही तज्ञच पाहिजे. तू लक्षात घे, यातलाही तज्ञच पाहिजे. झालं आणि यज्ञ सुरू झाल्यावर का याच्या लक्षात आलं की गोविंदांचा काही श्वास पुरत नाहीये. जे काही त्याला माहिती आहे ना तो पण त्यातलाच आहे वेदकर्म करणारा. पण माझ्या घरी यज्ञ आहे तर तो मीच नाही करायचा बरं का. म्हणजे मीच नाही पौरोहित्य करायचं त्याचं. हे अजून एक आहे त्यातलं. जरी मला माहिती असेल यज्ञकर्म सगळी तरी सुद्धा माझ्या घरी दुसऱ्या कोणाला तरी बोलवायचंय त्यानं ते करायचंय. झालं, यांचा श्वास कमी जास्त व्हायला लागला. बरं, हे म्हणाले होते ना मला तू काही बोलू नकोस, मी तुला देतो. आणि हा एकदम रागावला गोविंदांवर. म्हणाला काय चाललंय तुमचं. अहो तुमचे जर स्वर चुकले ना तर माझा यज्ञ विफल होईल. मला मुलगा होणार नाही, आपत्ती होणार नाही. त्यांचा अपमान झाला बरं का. लक्षात घ्या, संतांचा ऋषींचा कधीही अवमान करायचा नसतो. हे म्हणाले अरे एकतर मी तुला आधी सांगितलं होतं की मला बोलवू नकोस, तरी सुद्धा तू 10 वेळा मला बोलवलंस. तुझा यज्ञ विफल काही होणार नाही. तुला पुत्र होईल पण तो मूर्ख होईल. झालं. म्हणाला मी आधी पुत्रहीन होतो त्याचं काय दुःख कमी होतं मला की आता होणारा मुलगा माझा असा होणार आहे. झालं. यथाकाल तो काय दिवस पुढे गेले, पुत्र झाला, मोठा झाला बरं का. त्यांनी शाप दिला तेव्हा हा देवदत्त जागेवरती आला. गोविंदांचे पाय पकडले. म्हणाला असं करू नका, तू माझ्याकडनं चूक झाली, मी रागाच्या भरात बोललो. ते म्हणाले काही काळजी करू नकोस, माझा शाप तर काही खोटा ठरणार नाही. तो मूर्ख जन्माला येताना मूर्ख होईल असेल पण एका निश्चित समयाला त्याला ते सगळं पूर्ण ज्ञान प्राप्त होईल. पण हे केव्हा होईल हे काही मी सांगू शकणार नाही. शाप दिला उशाप होईल. झालं. पुत्रेष्टी यज्ञ झाला, ते बालक जन्माला आलं. आणि आता असं आहे त्यात काय त्याचं उपनयन वगैरे झालं, 8 वर्षाचं झालंय. बहुतेक कथा आपण पाहिल्या असतील ना की उपनयन झालं की तो गुरुचरित्रात आहेत कथा, तो बोलायला लागला छान. बालक ओम म्हणे लागत. काही नाही, उपनयन याला वाटलं की 8 वर्ष झाल्यावर उपनयन संस्कारानंतर तरी हा बरा होईल. काही नाही, एक शब्द बोलायचा नाही कधी, नुसता डम्म बसून असायचा. आणि काय असतं, समाजाला अपमान करायला फार आवडतो. गावात सगळे विद्वान राहायचे. हा कोणाकडे गेला आपल्या वडिलांबरोबर किंवा अरे बाजूला वा बाजूला वा, विद्वान आले फार मोठे आहेत ना. हा मंद होता ना. लक्षात घ्या, याला कळायचं नाही असं नाही बरं का.
पण हा काही काही करूच शकायचा नाही, कारण बुद्धीच नव्हती तेवढी. देवदत्त फार दुःखी झाला बरं का. याचं उपनयन झालं, उपनयनानंतर याला काही वेदमंत्र शिकवूयात त्यातले काही नाही. बरं हा सगळं रोज ऐकतोय बरं का. समाज जे टोचून बोलतोय ना, नातेवाईक टोचून बोलतायत, हे सगळं तो ऐकतोय बरं का. त्याला समजतंय सगळं. आणि उपनयनानंतर 1 वर्ष घरामध्ये राहिला आणि म्हणाला त्याग करूयात आपण या सगळ्याचा. आई वडिलांवर ओझं म्हणून जगण्यापेक्षा इथून पळून जाऊ. एक दिवस पत्का केला आणि त्या रात्री घर सोडलं, कोणालाही न सांगता. आणि आपल्याला कोणीही ओळखत नाही अशा एका वेगळ्याच गावामध्ये जाऊन राहिला, गंगेच्या किनाऱ्यावरती. त्यानं काय पर्णकोटी बांधली, तेवढं त्याला कळत होतं. एक गोष्ट असते बघा यांच्यात, बाकी कमी असतं पण बाकी इतर गोष्टी ते सगळ्यात चांगलं करू शकतात. आणि यानं एक आयुष्यामध्ये ठरवलं बरं का की मी असत्य भाषण करणार नाही. उतथ्य नाव ठेवलं होतं बरं. त्यानं घर सोडलं, दुसऱ्या गावात जाऊन राहिला आणि म्हणला मी कधीही कुणाशीही असत्य भाषण करणार नाही असं ठरवलं, पक्क केलं. आणि हे जे असे असतात ना ते फार पटकन संतुष्ट होतात बघा. काय कोणी काही दिलं जेवायला, बाळा जेवलास का, नाही जेवलो, येतोस का आमच्याकडे, हो येतो, जेवायला जायचं, जेवण काय, बस झालं. दुसऱ्याकडे विचारलं जेवलास का, हो जेवलो आत्ताच यांच्याकडे, मग उद्या आमच्याकडे येशील का, हो येईन की, उद्या त्यांच्याकडे, झालं. असं कोणी काही दिलं तर घ्यायचं, नाहीतर गंगेचं पाणी प्यायचं. काय काय करायचा तर साधारणपणे याला स्नान आणि स्वतःचं शरीर शुद्धी जेवढ्याच गोष्टी करत होत्या ते आधी तो व्यवस्थित करायचा. आणि एक त्यानं नियम केला, कोणाशीही खोटं बोलायचं नाही. कायम सगळ्यांना मदत करायचा. एकाने विचारलं बरं का तुझं नाव काय, बघा असे जे असतात त्यांना नाव वगैरे सांगता येत नाही बरं का. म्हणून मग त्याला गावातल्या लोकांनी नाव पाडलं, सत्यव्रत नाव पाडलं. हा कायम खरं बोलतो ना म्हणाले, म्हणून हा सत्यव्रत, याचं नाव सत्यव्रत झालं. आता हा सत्यव्रत मोठा होतोय बरं का. 1-2 वर्ष गेले आणि यांनी पाहिलं बरं का आजूबाजूची मुलं आहेत ना जी याच्या बरोबरची होती त्या गावातली, ते वेदाध्ययन करतायत, ते कसे हुशार होत आहेत हे कळतंय बरं का त्याला. पण हा काही करू शकत नाही कारण तेवढी बुद्धीच दिलेली नाही त्याला. म्हणाला माझ्या बरोबरचे जे सगळे आहेत ना मुनी कुमार ते वेद पारंगत झाले, मी मात्र तसाच राहिलो, मला संध्यावंदन सुद्धा जमत नाही मला. माझ्यातच नेमकं बरं त्याला माहिती नाही ना असं काहीतरी झालंय, त्याला वडिलांनी सांगितलं नाही असं तुला शाप मिळालाय बाबा मला. आणि एक दिवस हा जंगलामध्ये काय फळं आणायला गेला असेल, त्यानं पाहिलं बरं का एक त्याच्या समोरून एक डुक्कर धावत गेलं. त्याला कोणीतरी बाण मारला आणि तो बाण त्या डुकराच्या या काय गालफडातून गेला, इकडे गेला आणि इकडनं बाहेर आला. आणि आपण नाही का म्हणतो अरे असं तो म्हणाला बरं का. मी तरी 3-4 वेळा म्हणालो, तो एकदाच म्हणाला असा उल्लेख. झालं ना ते डुक्कर पळून गेलं पुढे. आणि ज्या शिकाऱ्यानं तो बाण मारला होता तो मला
आणि त्यानं याला विचारलं, म्हणाले मी असा असा बाण मारला, तो एका डुकराला लागला, तू पाहिलंच का रे ते कुठे गेलं? आता हा कसा आहे? सत्यव्रत आहे. बरं त्याच्याबरोबर अनेक लोक जमली होती. इथे तो पहिल्यांदा बोलला असा उल्लेख आहे बरं. काय बोलला? तो व्याध त्याला पुन्हा पुन्हा विचारतो बरं का, तू पाहिलंस का सांग, तू पाहिलंस का सांग. किम पृच्छसी पुन्हा पुन्हा? व्याधा पुन्हा पुन्हा काय विचारतोयस? किम पृच्छसी पुन्हा पुन्हा? या पश्यती न सा ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती. न्यायशास्त्रातला न्याय आहे बर का. अरे व्याधा, तू जे विचारतोयस ना, पाहिलंस का, पाहिलंस का, पाहिलंस का, तर जे डोळे पाहू शकतात ते बोलू शकत नाही, आणि जी जिव्हा बोलू शकते ती पाहू शकत नाही. आणि आजूबाजूला आलेले म्हणाले, अरे हा वेदांतच बोलतोय की सगळा. कशानं झालंय? तर आतापर्यंत जे सत्यव्रताचं पालन केलंय आणि त्याच्या बरोबरीनं तो म्हणलाय एम. एम हे सरस्वतीचं बीज आहे. किती वेळा म्हणलाय हो? एकदाच म्हणला असा उल्लेख आहे. बरं त्यात सुद्धा तो फक्त ए म्हणलाय, अनुस्वार म्हटलाच नाहीये. जगदंबा कृपा करते म्हणजे किती करते बघा. सगळं चारही वेद, 6 शास्त्र मुखोद्गत झाली, त्याला आली बुद्धीमध्ये. कशी आली? आपण नाही का फाईल एखादी डाउनलोड करतो बघा, सगळा डेटा इकडून इकडे कळतं का? व्हॉट्सअपवर आपण फोटो पाठवतो बघा, किती सोपं झालंय आता. जसा फोटो आपल्या मोबाईलमध्ये दिसतो तसाच त्याच्यात दिसतो की नाही? तसंच आहे, तसं आलं म्हणाले. हे सगळं ज्ञान डाउनलोडच झालं. कशामुळे? एकदा सरस्वतीचं बीजाक्षर उच्चारलं तर. पण त्याच्या जोडीने यानं आधी काय केलं? तर सत्यव्रताचं पालन केलं, नाही का? आपल्याला ते वाक्य माहिती आहे सगळ्यांना, मठात लावलेलं असतं, भिवू नकोस मी तुझ्या. कोणाच्या पाठीशी उभे राहतील? एखाद्यानं चोरी केली, राहतील त्याच्या पाठीमागे. त्याने जरी वाचलं जातं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, राहतील का वाचलं? नाही राहणार. हे लक्षात ठेवा. कोणाच्या पाठीमागे उभं राहतं दैव? कोणाच्या पाठीमागे? दरोडेखोराच्या उभे राहणार नाहीत ना. एक कथा नेहमी सांगतात बरं काय, कीर्तन. एक दरोडेखोर होता, चोर होता. तर त्यानं असं ठरवलं की आता आपल्या मुलाला हा पुढे शिकवायला पाहिजे व्यवसाय, नाही का? हो, असं कसं योग्य वेळी त्या मुलाला पिढीजात कसे तयार होतात व्यावसायिक. आपला वर्ग आता 10 वर्षात झालाय, त्याला आपला व्यवसाय शिकवायला पाहिजे. बरं तो होता कीर्तन प्रवचनाला जाणार. अडतं नेमकं इथे बरं का, एकदा कीर्तन प्रवचनाचा नाद लागला काही गरज नाही झालं. त्यानं नेमका आदल्या दिवशी ऐकलं होतं, भगवंत सर्वत्र आहे, तो कायम तुमच्याकडे पाहत असतो. झालं, इतकं पक्क बसलो. प्रवचनानंतर घरी आला, काय जेवण केलं, झोपला. त्या दरोडेखोरानं 12:30-1 वाजता त्याला उठवलं आपल्या मुलाला. चल म्हणाले, तुला मी आता ट्रेनिंगला घेऊन जाणार आहे, तुला मी आजपासून शिकवतो चोरी कशी करायची. फार अवघड आहे बरं का, करून बघा एकदा. म्हणजे तुम्हाला वाटत असेल फार सोपं वगैरे, बघा एकदा एखाद्याचं पाकिट मारून
जमतंय का काय हरकत आहे. चौकीत जर जायला जरी लागलं ना तरी अनेक जण नकोच म्हणतात बरं का. हा आपला म्हणाला हे बघ तू आता इथे लक्ष ठेव आणि मला सांगायचं बरं का कोणी बघतंय का. कोणी नाही असं तू सांगितलंस ना की मी या घरात शिरणार, चोरी करतो, बाहेर येतो, मी आलो की आपण दोघं जाऊ. आज तुला एवढं ट्रेनिंग पुरे, तुझा पहिलाच दिवस आहे, एकदम नको झालं. त्याला उभं केलं रस्त्यावरती, इकडे बघ डावीकडे, काय कोणी पाहतंय का. हो पाहते. हा आपल्याला कोण राहिला काय रे 15-20 मिनिटं गेली, 5-10 मिनिटं, कोणी पाहतंय का. हो पाहतंय. झालं काय सगळी ती रात्र वाया गेली. मग यानं विचारा मग कोणी पाहतंय का. पाहतोय. सगळी रात्र वाया गेली. पहाटे हा आपला नाही का दूधवाला आणि हा दोघेही बरोबरच घरी आले. मुलगा झोपला होता, त्याने उठवलं. काय रे कोण कोण होतं म्हणाले. बाबा हा मी कीर्तनाला गेलो होतो, प्रवचनाला गेलो होतो, तिथे सांगितलं आपल्याकडे कायम भगवंत पाहत असतो. तो म्हणाला उद्यापासून तुझं कीर्तन प्रवचन. म्हणून इकडे कवी लोक असतात बरं का. म्हणजे का परमार्थाकडे कवी लोक ना वळतात, त्यांना माहिती असतं कोणतरी आपल्याकडे पाहतंय. केवळ एकदा यानं सरस्वतीचा बीज मंत्राचा जप केला, तीच योग्य वेळ होती ज्या वेळेला गोभीर मुनींनी सांगितलं होतं की एक वेळ अशी येईल की याला सगळं ज्ञान प्राप्त होईल. ती वेळ आली, याला संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाली. हे सांगितलं आणि व्यास म्हणाले राजा आता मी तुला प्रत्यक्ष देवी भागवत ऐकवतो. सुरूच नाही झालं. आता मी तुला प्रत्यक्ष देवी भागवत ऐकवतो. आणि हा बसला देवी भागवत श्रवणाला. काय सांगितलंय व्यासांनी हे ऐकूया, पण त्यापूर्वी नाम घेऊया. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। पण राजाला म्हणजे जन्मेजयाला मुळातच देवी भागवत सांगावं असं व्यासांना का वाटलं, असा काय प्रसंग घडला नाही का? मी सांगतो ठीक आहे, पण काहीतरी आधी घडायला पाहिजे ना त्याच्या. सांगतो पण ज्या वेळेला राजा परीक्षिताला सक्षकाने दंश केला, आपल्या सगळ्यांना ती भागवतातली कथा वेगळी आहे बरं का, इथे वेगळी आहे. त्यावेळेला हा जन्मेजय लहान आहे, अगदी 5-6 वर्षाचा सांगितलंय. त्याला राज्याभिषेक केला असं भागवतात सांगितलं. त्याला गादीवरती बसवलं आणि हा त्याग केला. इथे राज्याचा त्याग केला वगैरे असं नाही कोणी. आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक सर्प दंश करेल. आधीची कथा माहिती आपल्या सगळ्यांना. शृंगेरी शापजीला श्रमिकांच्या आश्रमात तो गेला होता, हे सगळं सांगितलंय बरं का इथे आधी. महाभारतातले अनेक वर्णन इथे काही अंतराने पुन्हा पुन्हा आलेली आहे. नेमकी कथा कुठली चालली आणि त्याला पुढे काय आधार आहे त्याच्याकरता. झालं तक्षक चाललाय बरं का आता दंश करत असं सांगितलं की राजाने काय केलं, म्हणजे परीक्षिता तो जो आपला काय जिथे तो राहत होता राजमहाल होता तो अत्यंत सुरक्षित बनवून घेतला. कोणी आत येऊ शकणार नाही माझ्या परवानगीशिवाय, कोणी बाहेर जाऊ शकणार नाही माझ्या परवानगीशिवाय. काय परिंदा भी पर नाही मार सकता असं ज्याला आपण म्हणतो ना हिंदीमध्ये. त्या सिनेमात नाही का आधे इधर जाओ आधे उधर जाओ आधे काय बाकी मेरे साथ चलो, तसं त्यानं इतकं ते थोडक्यात वॉटर टाईट कंपार्टमेंट केलं. त्याचा जो महाल होता कोणी येऊ शकणार नाही त्याच्या परवानगीशिवाय, असं सगळं ते बनवलं. बरं त्याला तर तक्षकाला काय शाप आहे त्याच्यामुळे त्याला गेलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. म्हणून तक्षकाने एका माणसाचं रूप घेतलं असा उल्लेख आहे बरं काही. ऋषींचं रूप घेतलं एका. आता यांना हे बदलता येतं बरं का असेच रूप. आणि तो चालला आहे तेव्हा वाटेमध्ये कश्यप ऋषी भेटले.
त्याने विचारलं कश्यपांना की मी ज्या दिशेने चाललोय, म्हणजे मी आता राजाकडे चाललोय, मला क्रमप्राप्त आहे जाणार, तुम्ही का चाललाय? तेव्हा कश्यप म्हणाले की तक्षक जेव्हा दंश करेल त्याच्यानंतर त्याच्या दंशाचा परिणाम म्हणून राजा मृत होणार हे नक्की आहे, पण मी माझ्या सामर्थ्याने पुन्हा त्यांना जिवंत करेन. काय काय कॉन्फिडन्स आहे बघा. आमचे गुरुजी म्हणतात ते म्हाताऱ्या लोकांचं कॉन्फिडन्स फार भारी असते. मी पुन्हा माझ्या सामर्थ्याने त्यांना जिवंत करीन. नाहीतर हल्लीची तरुण पिढी म्हणाली 10 किलोचं दरड उचलत नाही. बरं, तो ज्याच्याबरोबर संभाषण चाललंय तो तक्षकाचा आहे स्वतः. तो म्हणाला मुनिवर मी स्वतः तक्षक आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण तुम्हाला सांगतो माझे विष तुम्हाला उतरवता येणार इतका मी काय जहरी आहे, माझे विष काही तुम्हाला उतरवता येणार नाही. तुमचं मंत्र सामर्थ्य त्याच्या पुढे फिकट राहील. हे म्हणाले बऱ्याच नको, तू मंत्राला कमी लेखतोयस. समोर हा जो वृक्ष दिसतो म्हणाले या वृक्षाला तू दंश कर. म्हणून त्या तक्षकानं समोरच्या वृक्षाला दंश केला आणि दंश केल्या केला त्या संपूर्ण वृक्ष पेटला आणि क्षणार्धात भस्म झाला. बघा म्हटलं कश्यपांनी जल घेतलं, मंत्र, पुन्हा तो वृक्ष उभा राहिला. इतकंच नाही, त्याला फळं लगडली. आधी फळं नव्हती. तक्षक म्हणला क्षमा करा, मी मंत्राला कमी लेखलं, मला क्षमा करा, पण तुम्ही का चाललाय त्याच्यात? काहीतरी कारण पाहिजे ना, तुम्ही त्याला वाचवणार का वाचवणार? म्हणाले 2 कारण आहेत. एक तर मी त्याला पुन्हा जीवन दिलं, त्याच्या बदल्यात तो मला भरपूर धन देईल, धनाच्या अपेक्षेने मी चालू आहे. आणि दुसरं म्हणजे माझा सन्मान वाढेल. कुणी जिवंत केलं? तो म्हणाला तो जेवढं धन देणार आहे ना त्याच्यापेक्षा अधिक मी देऊ शकतो. तो जेवढं देणार आहे त्याच्यापेक्षा अधिक मी देऊ शकतो. कश्यपाने विचार केला हा मंत्र ते बरोबर आहे बरं का, पण मी जर याच्याकडनं धन घेतलं ना तर माझी अपकीर्ती होईल. तो म्हणाला मला हे कश्यप म्हणाले मला मान्य नाही. तो म्हणाला अहो पण तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं पहा ना, त्याचं आयुष्य संपलंय. मी जरी दंश केला नाही ना तरी तो 7व्या दिवशी जाणारच आहे, कारण त्याला शाप आहे तसा. आणि त्याचं जेव्हा म्हणजे पत्रिका पाहिली भागवतात आहे ते सगळा व्यवस्थित, तर तेव्हा सांगितलंय बरं का ऋषींनी की हा याचा मृत्यू असा असा आहे. कश्यपांनी लगेच ध्यान लावलं, पाहिलं, म्हणाले हा बरोबर सांगतो. मी जरी त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाहीये, कारण अंतिम क्षण त्याचे क्षण संपलेले आहेत. एकूण मग काय म्हणून त्याला म्हणजे कश्यपांनी काही धन त्याच्याकडनं घेतलं असा उल्लेख. आणि निघाले, परत गेले. आता हे कधी झाले? ज्या दिवशी त्याला शाप मिळाला त्या दिवशी झाले असा उल्लेख आहे बरं कधी. कारण ते राजाकडे जाऊन बसणार होते, काही काळजी करू नकोस, मी आहे ना, 7 दिवसात तू सर्पदंशानं जाशील, मी पुन्हा तुला जिवंत करतो. आता या 7 दिवसात राजाने ती काळजी घेतली बरं का की कोणालाही प्रवेश बंद केलेला आहे आपल्या राजवाड्यात. कोणालाही भेटायला नाही. सगळ्यांना सांगितलं की 7 दिवस मी कोणालाही भेटणार नाही. काय जी राज्याची कामं आहेत ना ती 8व्या दिवशी करू.
झालं. आणि आता तक्षक विचार करतोय बरं का की मला तर काम आलंय नाही का, त्याच्या दृष्टीने काम आहे, कसं काय म्हणा. म्हणून त्यानं काही सर्पांना बरोबर घेतलं, अजून जे असं रूप पालटू शकतात त्यांनी ऋषी रूप घेतलेलं. ऋषींचं सोपं असतं बघा, एकतर ब्राह्मणाचं रूप सोपं असतं नाही का. लहान मुलं फॅन्सी ड्रेसला काय करतात, पटकन आपलं धोतर गुंडाळतात, भस्माचे पट्टे जानवं घातले की झाला ब्राह्मण. ऋषी व्हायचे, मॅगझॉन मध्ये जायचं, दाढी लावायची, झालं वरतीच्या टाक. आणि यांनी काय केलं, हे राजाला भेटायला म्हणून गेले. त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मण 7व्या दिवशी गेले, ज्या दिवशी त्याचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, त्या दिवशी गेले असं म्हटलं काय. त्याला तिथे जे कोण रक्षक होते त्यांना सांगितलं की अरे आम्हाला महाराजांना भेटायचं, आम्ही त्यांच्या उज्ज्वल यशाकरता आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून त्यांना आशीर्वाद द्यायला आलेलो. सेवकाने सांगितलं महाराज त्यांना तर काही भेटता येणार नाही, आज तुम्हाला काही त्यांना भेटता येणार नाही, कारण आज एका अर्थानं 7वा दिवस आहे, त्यामुळे महाराज अधिक टेन्शन मध्ये. आपण नसतो का टेन्शन मध्ये नाही का, कोणी सांगितलं आपल्याला नाही का आज तुमचा 7वा दिवस आहे, काय टेन्शन येईल आपल्याला. त्या टेन्शननीच निम्मी शक्ती जाते. आता माझं कसं होणार, काही होत नाही बरं का. लगेच घरासमोर गर्दी होते, 2 फोन फिरले ना योग्य व्यक्तींना, लगेच घरासमोर गर्दी. काळजीच करू नका. आणि जे अगदी आपल्या लाडके असतात ना जवळचे, ते काय म्हणतात, हातातली अंगठी तेवढी काढून घे बरं का. बघा सहज जर कोणी असं तयार झालं ना आपल्या ऐवजी जायला, तर भाग्यच समजा आपलं. नाही म्हणाले तुम्ही जरी आलेला असलात तरी आज तुम्हाला भेट मिळणार नाही. तुम्ही एक काम करा, आजची रात्र जाऊ दे, उद्या तुम्हाला काय हवंय ते तुम्ही भेटा महाराजांना, आणि तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मागा, उद्या महाराज देणार. हे मनात म्हणजे उद्याचा सूर्योदय तर थोडीच पाहणार आहे. मग एक काम करा, त्यांनी भरपूर फळांच्या टोपल्या आणल्या होत्या बघा, ही फळं तुम्ही महाराजांना द्या. आमच्या मंगल कामना आहेत या फळातून. म्हणून ते सगळे गेले निघून. ही फळं आणली बरं का जिथे हा राजा परीक्षित होता. सकाळी केव्हा तरी हे आले होते बरं का, संध्याकाळपर्यंत ते सगळं तसंच आहे. राजाने काही जवळ गेला नाही, काही नाही. विचारलं रक्षकाला काय आहे, त्याने सांगितलं काय 4-5 ऋषी आले होते, त्यांनी हे ठेवलंय तुमच्याकरता म्हणून. जसा दिवस मावळायला लागला तसं त्यानं सुरक्षा रक्षकांना बोलवलं. म्हणाला ही सगळी तुम्ही घेऊन जा, मी प्रसाद म्हणून एक फळ फक्त घेतो ना. ऋषींच्या प्रसादाचा अवहेर करता येत नाही, मी एक फळ त्यातलं घेतो. राजानं पाहिलं बरं का की आता सूर्य अस्ताला चाललाय, 7वा दिवस आहे, तक्षक काही आता येऊ शकलेला नाही, माझं काहीही बिघडलेलं नाही. आणि म्हणून राजानं काय केलं, ते जे फळ ठेवून घेतलं होतं ना ते कापलं आणि पाहिलं तर ते आतनं किडलं होतं. त्यात एक बारीक आळी होती. राजा म्हणाला मला दंश करणार आहे कोणीतरी, असा शाप आहे. तर मग मी काय करतो, या आळीच्या निमित्तानं मला जो दंश होणार आहे तो पूर्ण करतो, म्हणजे शापही पूर्ण झाला आणि मी काही मृत पावलेलो नाही. असं म्हणून इथे उल्लेख असा आहे की त्यानं ती आळी इथे गळ्यावर ठेवली बरं का. काही ठिकाणी टीका ज्या आहे तिथे हातावर ठेवली असं उल्लेख आहे.
मूळ देवी भागवतामध्ये त्यानं ती छोटीशी आळी गळ्यावरती ठेवली असा उल्लेख आहे. गळ्यावरती ठेवली आणि तो तक्षक होता. एका क्षणामध्ये तो एवढा जबरदस्त मोठा झाला, त्यानं राजाला विळखा घातला आणि दंश केला. ते अख्खं झाड जळलं होतं मगाशी. क्षणार्धामध्ये राजाचा देह काळा निळा पडला. तक्षक निघून गेला बरं का. त्याचं काम झालं, शाप सफल झाला, तो निघून गेला. आणि आता ह्या जन्मेजयाला राज्यावरती बसवलं. छोटा आहे तो, त्यावेळेला त्याचं वय तेवढं नाही, म्हणजे राज्य करू शकेल असं नाही. मग राज्य कोणी सांभाळायचं, तर त्यांचे जे मंत्रीगण आहेत त्यांनी राज्य सांभाळायचं. नाही का, काही जण असतात बघा जे जन्मतःच असं घेऊन येतात, नाही का, या राजानंतर त्याचा मुलगा राजा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजा. पण कधी होतात ते राजे, जर त्यांची लायकी असेल तर बरं का. उगाच लायकी नाही तरी माझ्या मुलाला पंतप्रधान करा, कसं काय चालेल? कसं काय, कसं आपल्याला चालणार, कसं काय? नाही, त्याला तेवढं तयार तर व्हायला पाहिजे. 50 आली तरी त्याला कळत नाही डोळे कोणाला मारावेत, मिठ्या कोणाला माराव्यात, लोकसभेमध्ये काय चालू असतं. त्या पदाकरता, ते सांभाळण्याकरता तो तेवढा ताकदीचा पाहिजे ना. एवढा ताकदीचा पाहिजे. हा योग्य वयामध्ये आला बरं का. म्हणजे 11 वर्षाचा झाल्यानंतर याला वेदपाठ शाळेमध्ये म्हणजे शिक्षण घ्यायला पाठवलंय. पुढे यानं व्यवस्थित शिक्षण घेतले, दीर्घकाळ राज्य केलंय. याला काय विवाह वगैरे झालाय, सगळे उल्लेख आहेत त्याचे. आणि एक दिवस उत्तंक नावाचे ऋषी या जन्मेजयाकडे आले. या उत्तंकांचं आणि तक्षकाचं वैर. मग काय, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, या न्यायानं ते आले. आणि ते जन्मेजयाला म्हणाले, अरे जन्मेजया, तू लहान होतास तर तुला आठवत असेल तुझ्या वडिलांचा मृत्यू कशाने झालाय. बरं, हा इतका 5-6 वर्षाचा आहे की याला त्यावेळेस काही घटना आठवत नाही. तो म्हणाला, मला नाही आठवत कशामुळे झालं. मग त्याने ती सगळी कथा सांगितली बरं का. असा असा तुझ्या वडिलांना शाप मिळालाय, असा असा तक्षकानं दंश केलाय. तेव्हा तू एक काम कर, या सगळ्या सर्पांना मारून टाक. अरे बापरे, तुम्हाला हे कसं करता येईल? ते म्हणाले, त्याच्याकरता आपण एक सर्पसत्र करू, यज्ञ करू. तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्याकरता तो यज्ञ करेन. तुझ्या वडिलांना मुक्ती मिळायला पाहिजे ना. ती कशी काय मिळणार? तर त्यांच्या ऋणातून उतराई झाल्यानंतर, काल आपण पाहिलं आपल्यावरती कुठली कुठली ऋणं असतात, त्या ऋणातून जर तू मुक्त झालास तर, आणि तर तुझे पितर मुक्त होतील. नाहीतर ते कुठेतरी म्हणाले मध्ये अडकून पडले असतील. ऐक, तुला सांगतो याच्या आधी काय झालंय ते, असं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणाले, जन्मेजया, तुला एक कथा सांगतो, पण केव्हा सांगणार आहे तर उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता सांगणार. जन्मेजयाने विचारलं, का 6 वाजता? म्हणाले, 7:30 झालेत ना, वेळेत संपायला सांगितलं. हा, जगदंबेने वेळेत संपायला सांगितलं. आमच्या आरती करू, त्यानंतर थांबू. आज फक्त
त्या आरतीच्या पानांवरती मागे एक अष्टक लिहिलंय, तेवढं फक्त म्हणूया 2-3 दिवस मागे आहेत तेवढे वाचा. शंकराचार्यांनी रचलेलं अष्टक आहे. मी ज्या अष्टकाचा उल्लेख केला ते हे नाही बरं का, म्हणजे शंकराचार्यांची परवा एक कथा सांगितली ते हे अष्टक नाही, हे वेगळं आहे. हे त्या मनाली म्हणायला थोडं सोपं आहे म्हणून दिलेलं आहे. हळवे काय आरतीला 2 मिनिटं थांबा, एक अष्टक म्हणू आणि मग आरती करू. एका बाजूला आरती आहे, एका बाजूला अष्टक आहे. म्हणता येईल सगळ्यांना अष्टक का सांगू येईल ना? हा 2-3 दिवस म्हणूयात म्हणजे साहिल न पातु न माता न बंधु न माता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न बुद्धिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि भवाभावपारे महादुःखदीनो स्वामी प्रयोगी प्रवत्त कुसंसारपाश प्रबद्धः सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि न जानामि दानं न जानामि पूजार्चनासयोगं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं वयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि माता गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि कुकर्णे कुसङ्गे कुबुद्धि कुलासा कुलाचारहीन कलाचारहीन कुदृष्टि कुवाक्य प्रबन्ध सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि प्रदेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित् न जानामि शान्ते सदाहं शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि विभागे विषादे प्रमादे प्रवासे जले चारणे नरके शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि पराधो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीरदीनः सदा जाग्रवत् विपत्तौ
प्रविष्टं प्रनष्टं सदाहं प्रतिस्वं त्वमेका भवानि प्रतिस्वं त्वमेका भवानि प्रतिस्वं त्वमेका भवानि। भगवती जगदम्बा माता की जय। या काका जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुकल्पकल्पे जय जय जगदम्बे अनुपम स्वरूपाची तुझी दासी अन्य नसे या सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेष्ठी करिता झाला कष्टी शशिरस रस रसला वदन कुटी इंद्र सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांचा श्री मुकुटी द्रौपदी रवि शशि कोटी गजमुखी दुर्ग सविले हे रम्बे मंगल सकलारम्भे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुकल्पकल्पे जय जय जगदम्बे कुमची शोभे हळवटी कस्तुरी प्रियकलजाटी नाजुक अति सरळ नोवटी रुचिरामृतरस ओटी समान जनु यवया धनुकोटी आमरणोचन भूति शिरनिग्रहांगवै उपराटी कर्नाटकची घाटी भुजंगनिरंगा हरिशोभे घाटी मनोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे मनगटी दिव्यपुरादशकोटी बाहुबन्धजडे बाहुवटी दर्शुनिकेशरकोटी सुगन्धिपुष्पाञ्चे तारकण्ठी बहुमोत्यांची घाटी रविचोरी जरिकाठी पीठपीताम्बर चगटी पैंजण कलकमळी अतिशोभे धावती लोभे जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुकल्पकल्पे जय जय जगदम्बे साक्षपतूषितिका तळवटी तुझी स्वये जगदेती ओवाळीत आरती दीपताटी देवोडी नरसंपुष्टी करुणामृत हृदये संकटी आवसी भक्तासाठी विष्णुदास सदा बहुकष्टी देशील
उपासनेला गुरसाल पावे भूदेव संतास सदाल पावे सत्कर्मयोगे वैधान भावे सर्वामुखी मंगल गावे जय जय रघुवीर समर्थ। उद्या 7 वाजेपर्यंत कथा होईल बरं का, 6 ते 7 उद्या देवींच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे। आमच्या घोगरी काकू आहेत त्या येणार आहेत, त्यांचं सगळं घोगरी अँड घोगरी ब्रॉस बँड। तर तुम्हालाही कोणाला म्हणायचे असतील तर काय असं ठरलेलं नाही आहे, पण गाणी ठरली पण म्हणू शकता काय, 1 तासभर पुढे करू छान। Gracias.